MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। मी सध्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरती आहे आणि काल या सीमेवर असलेला उतावळे नाल्याच्या वरती जो एक पूल आहे त्या पुलावर जवळपास 6 ते 7 फूट पाणी होतं। परिणामी दोन्ही जिल्ह्याचा संपर्क तुटला होता। दोन्ही बाजूला वाहतूक बंद होती आणि वाहतूक बंद असल्यामुळे दोन्ही बाजूला जवळपास 3-3 किलोमीटरच्या रांगा वाहनांच्या या ठिकाणी लागल्या होत्या। आपण बघू शकतो हाच तो उतावळे नाला आहे। या उतावळे नाल्याला काल मोठा पूर आला होता। उतावळे नाल्याचं पात्र कमी असल्यामुळं याचं जे पाणी आहे ते परिसरातल्या शेतामध्ये शिरलं आणि शेताचं मोठं नुकसान झालं आहे। सोबतच या नाल्यावरती बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याचे जी काही बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती हा जो या उतावळे नाल्यावरती पूल आहे या पुलाच्या वरतून पाणी होतं जवळपास 6 ते 7 फूट। परिणामी दोन्ही बाजूची वाहतूक या ठिकाणी बंद झाली होती। जवळपास 10 ते 12 तास या ठिकाणी वाहतूक बंद होती। गावकऱ्यांनी त्या ज्या ठिकाणी वाहनं थांबली होती त्या वाहनातले जे काही प्रवासी होते, नागरिक होते, त्यांची या ठिकाणी व्यवस्था केली होती। मात्र 12 तासाच्या नंतर या दोन्ही मार्गावरची वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू झाली होती। गावकऱ्यांची मागणी अशी आहे की हा जो पूल आहे या पुलाची उंची वाढवावी। सोबतच या उतावळे जो नाला आहे जो प्रवाह या ठिकाणी मोठा भरून वाहतोय त्याचंसुद्धा खोलीकरण करावं अशी मागणी सातत्याने या ठिकाणी होते। म्हणजे भविष्यामध्ये कुठलंही नुकसान होणार नाही, ते नुकसान टाळता येईल अशा पद्धतीची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांची, ग्रामस्थांची आहे। आपल्यासोबत या पिंपरी सरहद गावचे सरपंच आहेत स्वप्नील देशमुख। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा मला सांगा की काल जवळपास 10 ते 12 तास या ठिकाणी पाणी होतं, दोन्ही बाजूची वाहतूक बंद होती। काय नेमकी परिस्थिती होती कालची, तुम्ही स्वतः डोळ्यानं पाहिली असेल? साधारणतः काल 7 वाजल्यापासून हा महाप्रलय या ठिकाणी आला होता आणि हा महाप्रलय येण्याचं मुख्य कारण असेल तर समृद्धी महामार्ग शासनाचा जो काही ड्रीम प्रोजेक्ट आहे आपण म्हणतो, तर त्या रस्त्याचं जे काही पाणी आहे दोन्ही साईडचं पाणी ह्या उतावळी नाल्यावरती आणून सोडलं आहे। आणि आपण बघितलं, आपल्या माध्यमातून दृश्यामध्ये आपण दाखवलंही सुद्धा आहे की या नालीचं पात्र छोटं आहे आणि याच्यामध्ये पाणीसुद्धा मावत नाही। आणि विषय असा झालेला आहे त्याच्यामध्ये की समृद्धीचं संपूर्ण पाणी आणि सततचा पावसाचं पाणी असल्यामुळे पात्र छोटंसं असल्यामुळे यांनी साधारणतः या हायवेवरती दोन जिल्ह्याचा जो काय हायवे आहे हा, या हायवेवरती साधारणतः 10 ते 12 फूटवरती पाणी होतं आणि याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। आमची अशी मागणी आहे, गावकऱ्याची सुद्धा अशी मागणी आहे की या नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण लवकरात लवकर होण्यात यावं आणि जो काही हा हायवे आहे आणि जो काही हा पूल आहे या पुलाचं सुद्धा हा पूलसुद्धा मोठा करण्यात यावा, पुलाची उंची वाढवण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आहे। समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून त्यांनी जे काही पॅरलल नाल्या वगैरे काढून जे पाणी यामध्ये हे केलं आहे, त्यांनी जशी व्यवस्था समृद्धी महामार्गावरती केलेली आहे तशी व्यवस्था इथे आपण पाहण्यात आपल्याला दिसत नाही आहे। कारण संपूर्ण काही ठिकाणी पूल कोळसलेले आहेत, काही ठिकाणी शेती वगैरे खरडून गेलेली आहे। पाणी या नदीमध्ये बसत नसल्या कारणानं ते बाजूनी फुटलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान यामध्ये झालेलं आहे। तर आमच्या प्रामुख्याने या मागण्या राहतील की नदीचं खोलीकरण महत्त्वाचं आहे आणि पूल वाढणं गरजेचं आहे। नक्कीच। तर या उतावळी जो नाला आहे त्या उतावळी नाल्याचं या ठिकाणी खोलीकरण करावं, रुंदीकरण करावं आणि सोबतच या नाल्यावरती दोन्ही जिल्ह्याला जोडणारा जो पूल आहे त्याची उंचीसुद्धा वाढवावी जेणेकरून भविष्यामध्ये अशी जर का परिस्थिती उद्भवली तर परिसरातल्या शेतकऱ्यांचं आणि शेताचं या ठिकाणी नुकसान टाळता येऊ शकतं अशी मागणी सुद्धा या गावचे सरपंच स्वप्नील देशमुख यांनी या ठिकाणी केली। कॅमेरामन अनिकेत दातोडेसह गणेश सोळंकी, TVN मराठी, पिंपरी सरहद, बुलढाणा। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।